तर मित्रांनो, जिल्हा परिषदाचं इलेक्शन जवळ येत आहे मित्रांनो। 5 वर्षानंतर इलेक्शन येतं मित्रांनो। किती मित्रांनो, 5 वर्षानंतर आमदार साहेबांचा असो, खासदार साहेबांचा असो किंवा झेडपी जिल्हा परिषदाचा असो किंवा सरपंच साहेबांचा असो मित्रांनो, 5 वर्षानंतरच ही संधी येत असते आपल्याकडे। तो 40,000 लोकसंख्येमागचा आवाज करून दाखवणारा असायला पाहिजे मित्रांनो। ग्राउंडवरती जमिनीवरती उतरून प्रत्यक्षात काम करून दाखवणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करायला पाहिजे। या ठिकाणी मी ठामपणे सांगतोय तुम्हाला, करून दाखवणाऱ्या व्यक्तींना आपण पुढे घेऊन जायला पाहिजे मित्रांनो। तेव्हाच आपल्या गावामध्ये, आपल्या पाड्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये बदल होताना दिसेल। जर आपण स्वतः जागरूक असाल तरच। जो चांगला सल्ला देतो, जो चांगला म्हणतो, जो चांगला मार्ग दाखवतो त्याच्याशी लोक कमीच जुळतात, हे मला माहीत आहे। तरी देखील मित्रांनो, माझ्या पद्धतीने जो काही माझ्या लोकांमध्ये बदल आणता येईल तो बदल आणण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन मित्रांनो। तर मित्रांनो, कोणताही व्हिडिओ असो तो तुमच्यासाठीच असतो मित्रांनो, तुमच्यासाठीच। तुम्ही बघत आहात आता सध्या हा व्हिडिओ, तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तुम्ही देखील माझ्याशी जुळा। माझ्याशी जुळायला फक्त सबस्क्राईब या नावाला एकदा आपल्या बोटाने दाबायचं आहे आणि आपल्या फॅमिलीला पण हा व्हिडिओ शेअर करा, सेंड करा आणि सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून तुम्ही जर भविष्यात मरून गेलात तर मित्रांनो त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल, हे मला सांगायचं आहे। जोहार, जय आदिवासी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नंदुरबार गोविंद पावरा या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जिल्हा परिषदाचं इलेक्शन जवळ येत आहे। एक मेंबर 40,000 लोकसंख्यांचा आवाज असणार आहे। तर मित्रांनो, तो आवाज कसा असायला पाहिजे, त्या आवाजला आपण कशा प्रकारे निवडून दिलं पाहिजे, तर मित्रांनो यावरती मला थोडंसं बोलायचं आहे। तर मित्रांनो, अद्याप तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलशी जोडला नसाल तर खाली एक नाव आहे नंदुरबार गोविंद पावरा, या नावाच्या बाजूला सबस्क्राईब असं एक नाव आहे, त्या नावाला, त्या बटनाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जुळा खाली सबस्क्राईब करून। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, 40,000 लोकसंख्येमागे एक लीडर निवडणार आहे मित्रांनो। 40,000 लोकसंख्येमागे, ठीक आहे। तर तो आवाज कसा असायला पाहिजे मित्रांनो, तो आवाज एकदम खणखणीत असायला पाहिजे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आवाज म्हणजे मी बोलत आहे तो आवाज नाही, तो साऊंड नाही मित्रांनो। मी तो आवाज म्हणतोय की तालुक्यामध्ये आमदार असतो तर तो तालुक्याचा आवाज आहे मित्रांनो। काय मित्रांनो, तो तालुक्याचा आवाज आहे। त्याच प्रकारे मित्रांनो, जिल्हा परिषदामध्ये 40,000 लोकसंख्येमागे एक व्यक्ती निवडणार आहे। तर त्या 40,000 लोकसंख्यांचा आवाज तो एक व्यक्ती असणार आहे मित्रांनो। तर त्या एक व्यक्तीला आपण कशा प्रकारे निवडून दिलं पाहिजे, तर मित्रांनो या ठिकाणी पैसे घेऊन, काय मित्रांनो, पैसे घेऊन त्याला मतदान करायला पाहिजे का, किंवा कोणती व्यक्ती जास्त पैसे देत आहे, कोणती व्यक्ती कमी पैसे देत आहे, हे आपण पूर्ण डोळ्यासमोर ठेवून, पूर्ण निकाल लावून, त्याच्यावरती बघून असं यासारखी मानसिकता घेऊन आपल्याला मतदान करायला नको पाहिजे मित्रांनो। हे पूर्णपणे या ठिकाणी टाळायला पाहिजे। जर पैसे देत असतील मित्रांनो तर ते पैसे नाकारा तुम्ही। तो 40,000 लोकसंख्येमागचा जो आवाज आहे तो खूप चांगला असायला पाहिजे मित्रांनो। बोलणारा असायला पाहिजे का मित्रांनो, फक्त बोलणारा नको मित्रांनो, तर करून दाखवणारा असायला पाहिजे मित्रांनो। 40,000 लोकसंख्यांचा आवाज करून दाखवणारा असायला पाहिजे मित्रांनो। पूर्ण आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या भागामध्ये पूर्ण खणखणीत करून एकदम प्रत्यक्षात ग्राउंडवरती उतरून आपल्याला दाखवून देणारी व्यक्ती असायला पाहिजे मित्रांनो। त्या व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे, असं मला तरी सांगायचं आहे मित्रांनो। कोणतरी म्हणेल की मित्रांनो, माझ्या रक्तनात्यामधील तो व्यक्ती आहे आणि तू माझा मित्र आहे, मित्रांचा मित्र आहे, किंवा आपण रिलेशनमध्ये आहोत, तर मित्रांनो मलाच मतदान कर आणि मला निवडून दे, या प्रकार जर होत असेल तर मित्रांनो हे आपण टाळायला पाहिजे मित्रांनो। काय मित्रांनो, हे आपण टाळायला पाहिजे मित्रांनो। 5 वर्षानंतर इलेक्शन येतं मित्रांनो। किती मित्रांनो, 5 वर्षानंतर आमदार साहेबांचा असो, खासदार साहेबांचा असो किंवा झेडपी जिल्हा परिषदाचा असो किंवा सरपंच साहेबांचा असो मित्रांनो, 5 वर्षानंतरच ही संधी येत असते आपल्याकडे। तर मित्रांनो, या संधीला आपण कुठेतरी असंच 200-300 रुपये किंवा 500 रुपयांवरती आपण वाया घालवायला नको पाहिजे मित्रांनो, हे मला तरी येतं सांगायचं आहे। तो 40,000 लोकसंख्येमागचा आवाज करून दाखवणारा असायला पाहिजे मित्रांनो। ग्राउंडवरती जमिनीवरती उतरून प्रत्यक्षात काम करून दाखवणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करायला पाहिजे। या ठिकाणी मी ठामपणे सांगतोय तुम्हाला, लक्षात आलं का मित्रांनो। तर मित्रांनो, 40,000 लोकसंख्येमागील एक लीडर असणार आहे। तो लीडर आपल्याला आपल्या एरियामध्ये, आपल्या भागामध्ये करून दाखवणारी असायला पाहिजे मित्रांनो। ती व्यक्ती करून दाखवायला पाहिजे। अशा व्यक्तींना आपण त्या टेबलावरती, त्या ऑफिसमध्ये, त्या खुर्चीवर बसवायला पाहिजे मित्रांनो। नाही फक्त बोलून फक्त हे करून देईल, ते करून देईल, अशा व्यक्तींना आपण या ठिकाणी वरती त्या ऑफिसमध्ये, त्या खुर्चीवरती, त्या लीडर बनण्यालायक ठेवायलाच नको पाहिजे मित्रांनो।
त्या ठिकाणी आपण हात धुवून द्यायला पाहिजे मित्रांनो, असं मला तरी सांगायचं आहे. करून दाखवणाऱ्या व्यक्तींना आपण पुढे घेऊन जायला पाहिजे मित्रांनो. तेव्हाच आपल्या गावामध्ये, आपल्या पाड्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये बदल होताना दिसेल, जर आपण स्वतः जागरूक असाल तरच. हे मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. लक्षात आलं का? आपल्या माइंडमध्ये व्यवस्थित या मी जे बोललो त्याला घाला मित्रांनो, साठवून ठेवा मित्रांनो. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की मित्रांनो, अगोदरच मी बोललो की रिलेशनशिपमध्ये आहे म्हणून मी मतदान करतोय, हे आपल्याला टाळायला पाहिजे मित्रांनो. यामुळे मित्रांनो कोणाचं तरी नुकसान होणार आहे. आता समजून घ्या मित्रांनो, माझ्या रिलेशनमध्ये, माझ्या रक्तनात्यामध्ये कोणतरी व्यक्ती उभी राहते आहे राजकारणामध्ये आणि मेंबर म्हणून, आणि त्या व्यक्तीला मतदान करायचं आहे मित्रांनो, आणि ती व्यक्ती काम करणार नाही तर मी त्या व्यक्तीला मतदान करणार आहे. माझ्या रक्तनात्यामध्ये आहे, माझ्या संबंधाशी आहे मित्रांनो, माझ्या मित्राशी जोडून आहे की माझ्या कुटुंबाशी जोडून आहे. या कारणाने मी जर त्या व्यक्तीला मतदान करत असेल, जो की तो व्यक्ती प्रत्यक्षात जर पाहायला गेला तर तो ग्राउंडवरती काम करणारच नाही हे मला दिसून देखील मी त्या व्यक्तीला मतदान करत असेल, आणि त्या व्यक्तीला त्या ऑफिसमध्ये, त्या टेबलावरती तो लीडर म्हणून आपण जर निवडून देत असाल, खूप मोठं नुकसान आहे मित्रांनो. आपलं तर काहीच नाही मित्रांनो, आपण आपल्या रक्तनात्यामधील व्यक्ती आहे, ती पुढे तरी कुठेतरी खुर्शीवरती लीडर म्हणून काम करेल, आपल्याला चांगलं वाटेल मित्रांनो, आपल्या मनामध्ये खुशाहाल मस्त वाटेल मित्रांनो, आपण आनंदी असो मित्रांनो. परंतु मित्रांनो, आपल्याला सोडून आजूबाजूच्या लोकांचे हाल बघा मित्रांनो. गावामध्ये फक्त नावापुरते रस्ते असतात मित्रांनो, फक्त नावापुरते रस्ते. एक रस्ता बनवण्यासाठी मित्रांनो, जर एक रस्ता बनवायला गेला तर मित्रांनो, आता एक रस्ता बनवून दिला, तोडका मोडका का न असे ना मित्रांनो, पक्का रस्ता म्हणून तो रस्ता बनवून दिला तर मित्रांनो 15 वर्षे लागून जातील परत त्याच रस्त्याला मंजूर करण्यासाठी. अजून मित्रांनो, या मागे सरपंचाने खूप मेहनत घ्यायला पाहिजे, तेव्हाच तो रस्ता 15 वर्षानंतर देखील मंजूर होणार आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. म्हणून मित्रांनो, प्रत्यक्षात ग्राउंडवरती, जमिनीवरती काम करून दाखवणारी व्यक्तीला आपण लीडर बनवायला पाहिजे मित्रांनो, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. हे तुम्ही माझं एका माइंडमध्ये ठेवा, या खोबडीमध्ये बसवा मित्रांनो. अशा लोकांना फक्त तोंडावरती बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींना आपण टाळायला पाहिजे, सरळ टाळायला पाहिजे मित्रांनो. ते काहीच कामाचे नाही मित्रांनो, ते फक्त आपल्या पोटापुरती आहेत मित्रांनो. समजलं का मित्रांनो? चांगल्या व्यक्तींना आपण पुढे नेत नाहीत मित्रांनो, आपण कशा तरी व्यक्तींना बसून देतो आणि ती व्यक्ती परत त्याच्या मनानुसार काम करेल. ज्या ठिकाणी मला मतदान जास्त भेटले त्या ठिकाणी काम करेल, ज्या ठिकाणी मला मतदान जास्त भेटले नाही त्या ठिकाणी तोडकं मोडकं असंच नजरअंदाज करेल. या प्रकारे जर काम होत असेल तर मित्रांनो, अशा व्यक्तींना आपण त्या ठिकाणी लीडर बनवायचं नाही, आणि अशा व्यक्तींचा पुढे आपण आपले हात धुवून घ्यायला पाहिजे मित्रांनो, स्वच्छ करून द्यायला पाहिजे मित्रांनो. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. चांगली कामे करून देणारी व्यक्तींना आपण पुढे न्यायला पाहिजे मित्रांनो, हे मला शेवटी जाता सांगायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती किंवा अन्य सोशल मीडियावरती तुम्हाला वाटेल त्या प्रकारे तुम्ही शेअर करा, आणि माझ्याशी अजूनपर्यंत अद्याप जोडलेलं नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा, आणि नंदुरबार गोविंद पावरा या यूट्यूब चॅनलशी जुळा आणि तुमच्या भाऊशी जुळा, गोविंद पावराशी. एवढंच मला सांगायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एकच जाता अजून हे सांगायचं आहे की मित्रांनो, जो चांगला बोलतो, जो चांगला सल्ला देतो, जो चांगला म्हणतो, जो चांगला मार्ग दाखवतो, त्याच्याशी लोक कमीच जुळतात हे मला माहीत आहे. तरी देखील मित्रांनो, मी माझ्या प्रकारे, माझ्या पद्धतीने जो काही माझ्या लोकांमध्ये बदल आणता येईल तो बदल आणण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन मित्रांनो. तर मित्रांनो, कोणताही व्हिडिओ असो तर तुमच्यासाठीच असतो मित्रांनो, तुमच्यासाठीच. तुम्ही बघत आहात आता सध्या हा व्हिडिओ, तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्ही देखील माझ्याशी जुळा. माझ्याशी जुळायला फक्त सबस्क्राईब या नावाला एकदा आपल्या बोटाने दाबायचं आहे, आणि आपल्या फॅमिलीला पण हा व्हिडिओ शेअर करा, सेंड करा आणि सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून तुम्ही जर भविष्यात मरून गेलात तर मित्रांनो त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल, हे मला सांगायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, जाता आता जोहार, जय आदिवासी, राम राम.